मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी रात्री उशिरा भगवान गडावर महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर महंत नामदेव शास्त्री यांनी शुक्रवारी प्रसिद्धी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली। यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली, मात्र त्यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींबाबत धक्कादायक विधान केलं आणि त्यामुळे नामदेव शास्त्रींनी घेतलेल्या या भूमिकेवर चौफेर टीका होते। ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं। अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडेंच्या मदतीला भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री धावून आले। मात्र त्याच वेळी बीडच्या मस्साजोक्त सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावर भाष्य करताना वादग्रस्त विधान केलं। आरोपींची मानसिकता का बिघडली हे माध्यमांनी का दाखवलं नाही असा उरफटा सवाल विचारला। दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहेत। ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निर्घृण हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली हे माध्यमांनी का दाखवलं नाही, कारण अगोदर त्यांना झालेली मारहाण सुद्धा दखल घेण्यासारखी आहे। त्यांच्या गावातील विषय आहे, संवेदनशील विषयाला राजकीय हवा देण्यात आली। जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे। मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं, कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं। आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे, त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं यातून। मग तर हे राज्याचं लय मोठं दुर्दैव आहे, ही भयंकर मोठा विषय, मग खूप मोठा विषय मग ह्यो। आणि असे शब्द उद्गार जर बाबाजींकडून गेले असतील तर ही राज्याची खूप मोठी हानी आहे, खूप मोठी हानी आहे। आणि त्यांनी असं का कृत्य करायला ते तयार झाले, म्हणजे खून केलेल्याचा आनंदही की काय असा त्याचा अर्थ होतो आणि गुन्हेगारांना सोडून द्या असाही त्याचा अर्थ होतो। दरम्यान धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आरोपींसंदर्भात नामदेव शास्त्री यांनी जे वक्तव्य केले त्यावरून मोठी खळबळ उडाली आहे। ज्या आरोपींची मानसिकता समजून घेण्याचा सल्ला नामदेव शास्त्रींनी दिलाय त्यांच्यावरच गंभीर गुन्हे दाखल आहेत। जर भगवान गडावरचे महंतच आरोपींसंदर्भात अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर त्यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा असा सवाल सर्वसामान्य जनतेच्या मनात पडलाय। प्रतीक घुले 5, जयराम चाटे 3, महेश केदार 6, विष्णू चाटे 2, सुदर्शन घुले 19, कृष्ण आंधळे 6, सुधीर सांगळे 2, वाल्मिक कराड 15। मला असं वाटतं की त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका समजून घेतली पाहिजे। नामदेव शास्त्री महाराजांनी धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभं राहण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय घेतला याचा अर्थ असा नाही की त्या सगळ्या प्रक्रियेमधल्या घटनेला काहीतरी समर्थन दिलेलं आहे। भगवानगडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री आणि दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेबद्दल बोलणारे नामदेव शास्त्री, याच्यामध्ये थोडासा फरक, विरोधाभास त्या ठिकाणी दिसून येतोय। म्हणून मी त्यांना एवढीच विनंती करतो की त्यांनी देशमुख कुटुंबियांच्या भावना सुद्धा समजून घ्याव्यात। ज्या गादीचा मान, त्या गादीनं लेकरं शिका हा संदेश सर्व समाजाला दिला, त्या गादीहून हे वक्तव्य महाराजांसारख्या लोकांना अशोभनीय आहे। ते आरोपींची मानसिकता तपासायला पाहिजे हे बोललेत, हे परत ते पुन्हा त्या गोष्टी सांगत नाहीत। त्यांनी कुणाला पाठिंबा द्यावा, कुणाचं समर्थन करावं आम्हाला याचं देणं घेणं नाही, पण जे बोलले ते चुकीचंच बोलले। त्यांनी आरोपीचं समर्थन केलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींसंदर्भात वक्तव्य करणारे महंत नामदेव शास्त्री सोशल मीडियावर टीकेचे धनी बनले। भगवान गडावरील त्यांचं निवासस्थान, विदेशातील दौऱ्याचे फोटो सुद्धा व्हायरल होत आहेत। नामदेव शास्त्री महाराज सानप हे मूळचे मराठवाड्यातील, सुरुवातीचं शिक्षण आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत, वाराणसी विद्यापीठाची न्यायाचार्य ही पदवी संपादन केली। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे गडाचे विश्वस्त असताना त्यांनी नामदेव शास्त्रींना गडावर बोलावलं। भीमसिंह महाराजांच्या मृत्यूनंतर भगवान गडावरील गादीचे उत्तराधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली। भगवानगड ट्रस्टच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या आलिशान निवासामध्ये वास्तव्य, निवासस्थानातील भव्य आसनावर बसून दरबार लागतो। मला वाटतं संत महंतांनी त्या ठिकाणी राजकीय भूमिका घेणं हे महाराष्ट्राला कधी त्या ठिकाणी अभिप्रेत नव्हतं, असं कधी झालं नाही। मी नामदेव शास्त्री महंतच्या बाबतीत
ज्या पंकजाताईंचा विषय होता त्यावेळेला कुठल्याही राजकीय वादात न पडण्याची त्यांची भूमिका होती. आता त्यांनी त्या ठिकाणी का भूमिका घेतली, यामागचं गणित काय, मला वाटतं प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात, परंतु जे महंत आहेत, संत आहेत, त्यांनी राजकीय विषयाला स्पर्श न केलेलाच बरं असतं. संतांनी आशीर्वाद दिला पाहिजे, पण तो गुन्हेगारांना नाही, दोषींना नाही. संत सगळ्यांचे असतात, सगळ्या समाजाचे असतात, सगळ्या जातीचे असतात, सगळ्या धर्माचे असतात, कोणत्याही एका जातीपातीचे नसतात. आणि त्या पद्धतीनं संतांनी मला असं वाटतं सगळ्यांना आशीर्वाद दिले पाहिजे. ज्या धनंजय मुंडेंच्या चेले चपाट्याने खून पाडला देशमुख कुटुंबियांचा, हा या शास्त्रींना मान्य आहे का, हा माझा त्यांना सवाल आहे. कुणी आपल्याला एक चापट लावली तर दुसरा गाल पुढे करा अशी शिकवण महात्मा गांधींनी दिली आहे. मात्र नामदेव शास्त्री महाराज संतोष देशमुखांच्या आरोपींना झालेल्या मारहाणीकडे लक्ष वेधतायत. गुंडगिरीचं समर्थन करणं आणि राजकीय पुढाऱ्यांची पाठराखण करणं हे संतांच्या भूमिकेशी सुसंगत नाही. जर संत महंत गुंडांचं समर्थन करत असतील तर सर्वसामान्यांचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.